तर जर तुम्हाला खरंच यश कोणत्याही क्षेत्रात मिळवायचं असेल तर 3 C's नेहमी लक्षात ठेवायचे. एक असते क्युरिओसिटी, की नक्की काय चालू आहे? मी जे क्षेत्र निवडलं आहे, ते नक्की काय आहे? की त्याचा मला फायदा कसा होणार आहे? किंवा मी इतरांचा कसा फायदा करून देणार आहे? ती क्युरिओसिटी असायला पाहिजे. उदाहरणार्थ आता जसं म्हटलं पॉलिटी आणि इकॉनॉमी. काही समजत नव्हतं. आता इकॉनॉमीचं एवढं व्यवस्थित मी फार क्युरियस होतो, की नक्की कसं चालतं? त्यामुळे काही जे इंटरनॅशनल इव्हेंट सध्या होत आहेत, त्याचा आपल्यावर कसा परिणाम होईल? सामान्य माणसांवर कसा परिणाम होईल? हे पेपर न वाचता सुद्धा आपल्याला थोडं कळायला सुरुवात होते. सो ऑल्वेज बी क्युरियस. आणि दुसरी गोष्ट असते ती असते कन्सिस्टन्सी, सातत्य हवं. म्हणजे एक आठवडाच फक्त अगदी कॉन्फिडन्स येऊन जोमाने तुम्ही 8-8, 9-9 तास अभ्यास केला आणि पुढचे 2 महिने तुम्ही असे टाइमपास करत बसला, तर ते शक्य नाही होणार. स्पर्धा परीक्षा असू दे किंवा इतरही काही असू दे, कन्सिस्टन्सी नसेल तर काहीच साध्य होत नाही. आणि तिसरा सी आहे, तो आहे क्लॅरिटी. तुमचे गोल्स काय आहेत ते व्यवस्थित तुमचे क्लिअर हवेत, की मी हे मला अचीव्ह करायचं आहे, त्यासाठी माझे सगळे एफर्ट्स सुरू आहेत. सो बी व्हेरी क्लिअर की तुम्हाला काय आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे.